हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड गुड इव्हनिंग. इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? स्क्रीन दिसतंय? हो. एक मिनिट, एकच मिनिट. हॅलो. ओके, आवाज येतोय सर्वांना? येस मॅम. ओके. आज येस मॅम. थोडा मला अचानक आज बाहेर जावं लागलं आणि तिकडे थोडा रेंजचा प्रॉब्लेम होता. रेंजचा प्रॉब्लेम असल्या कारणाने तुम्हाला थोडा मेसेज आज उशिरा मिळाला. मेसेज लवकर पाठवलं होतं मी, पण मेसेज बहुतेक थोडा उशिरा मिळाला असेल. बरोबर? हो. हो मॅम. जास्त शांत होते जावं लागलं तिकडे. हॅलो. हा. चला का कंटिन्यू करूयात. काल जो आपण टॉपिक पाहत होतो, अंकांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, तोच पुढे टॉपिक जो आहे तो कंटिन्यू करूयात. त्यानंतर दुसरा विषय घेऊयात आणि दुसरा नवीन टॉपिक घेऊयात. तर त्याबरोबर आणखी इथं 2 PDF घेतलेले आहेत मी. पहा, अंकांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सेपरेट सेपरेट एक छोटे छोटे टॉपिक आहेत. जे चौथीची मुलं आहेत, 5वीला आलेली, तर त्यांच्यासाठी हे सोपे सोपे टॉपिक आहेत. तर हे सुद्धा बेसिक सोपे जातील. तर हे टॉपिक मी तुम्हाला आज आपल्या ग्रुपवरती पाठवते. आणि जो काल आपण टॉपिक पाहत होतो इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा, तर तोच टॉपिक आपण कंटिन्यू करूयात. बरं, मला सांगा, आपण काल कुठपर्यंत प्रश्न पाहिले होते? 3.1 झालं होतं. 3.2 मधले सुद्धा काही प्रश्न झाले होते. 3.8 पर्यंत झाले होते. 3.3 ला सुरुवात करायची का मागच्या प्रश्नांमध्ये काय अडचण आहे? 3.3 प्रश्न घ्या. कोणते? सगळे प्रश्न घ्या. ओके, 3.3 साठी सर्वच घेऊयात का? चालेल. हो. जोपर्यंत ही PDF आहे तोपर्यंत आता हे चुकलेले जे आहेत गोल वगैरे ते दिसणारच आहेत. आज आपला टॉपिक संपेल, उद्यापासून अशी PDF दिसणार नाही. एखादाच कुठेतरी असे PDF वगैरे आलेले असेल. पहा बरं, आता हा प्रश्न पहा. PDFच भुलावर आलेली आहे, पुस्तक नाही राहिलं माझ्याकडे नेमकाच. बरं, आता हे थोडस डार्क करते मी. 1 इथं काय आहे, एक मिनिट. एक मिनिट, माझ्या समोर स्क्रीन गेलेले. स्क्रीन येईल, स्क्रीन सुरू करूयात. थोडा वेटच करावा लागला तुम्हाला. आज टॉपिक आपला हा कम्प्लीट होईल. हा कम्प्लीट झाला की नवीन जे प्रश्न आहेत नवीन बुक्स मधले ते पण घेऊयात. आवाज येतोय ना माझा? हो. ओके. हो मॅम. स्क्रीन दिसतं तुम्हाला? माझ्या समोरचं स्क्रीन गेलेली. हा, आता दिसत असेल. आता स्क्रीन दिसत असेल. माझं समोरचं गेलं. दिसती मॅडम. दिसते ना? ओके. ही संख्या फक्त पुन्हा एकदा लिहावं लागेल. 1 2 5 4 9 3 6 7. तुमच्याकडे जर बुक्स असतील तर एकदा ही संख्या चेक करा, सेम असेच नंबर्स आहेत का. बुक असेल तर एकदा चेक करा. बरं, संख्या वाचन कोणाला जमेल करायला? काय झाले, संख्या ही वाचता येईल? विराज, काय संख्या ही वाचायला येईल का? मला सांगावं लागेल. हा, 12. हा, मग पटकन रीड करा. किती झाली? 67. हा, अगदी बरोबर आहे. बरं, इथं थोडीशी ब्लर दिसत होती म्हणून वरती लिहून घेतली. या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीमधील फरक 0 आहे?
आता प्रश्नाचं उत्तर येऊ द्या, चॅट बॉक्स मध्ये चेक करते मी. चॅट बॉक्स मध्ये प्रश्नाचं उत्तर येऊ द्या. एकाचंही उत्तर नाही आलं. ओके, देवराजचं मिळालं, श्वेताचं मिळालं. ओके, प्रांजल मानसी पाटील. मला वाटतं हे पाटील कोण आहे? हा, त्यांनी आपलं नाव टाका, आणखी मला तुमची नाव एवढी काही पाठ नाही झालेली. आणि नवीन नंबरवरून जर जॉईन होत आहे तर मला अगोदरच नंबर पाठवत जाईल. या नंबरवरून मी जॉईन होते. नाहीतर काय होतं की नवीन दिसला की माझ्याकडून पुन्हा तो नंबर रिमूव्ह केला जातो. ओके, ऑप्शन नंबर 4 अगदी बरोबर आहे. पहा, एकक स्थानावरचा कुठलाही नंबर असेल, म्हणजे प्लेस व्हॅल्यू असेल किंवा फेस असेल, स्थानिक किंवा दर्शनी किंमत, कुठलीही किंमत जशी आहे तशीच आहे. आता हा एकक स्थानावरती 7 आहे. 7ची स्थानिक किंमत जी आहे ती सुद्धा 7 आहे आणि दर्शनी किंमत ही सुद्धा 7 आहे. मग 7 वजा 7 हे 7 वजा 7 शून्य होणार आहेत. यांच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीमधला फरक झाला शून्याचा. प्रश्न समजला सर्वांना? हो ओके, हो पुढचा प्रश्न. हो प्रश्न क्रमांक 2. पुढील पैकी कोणत्या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत 1,00,000 आहे? पटपट उत्तर येऊ द्या. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 3 सर्वांचंच उत्तर येते. बरं, आता 1,00,000 पाहिजे आता आपल्याला. आता 1च्या पुढे शून्य किती? 1, 2, 3, 4 आणि 5. मग तेवढेच अंक आहेत का? 1, 2, 3, 4 आणि 5. अगदी तेवढेच अंक मिळाले, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं. पुढचा प्रश्न पाहूया. 34 एक मिनिट, मला नंबर क्रॉस चेक करून घेऊ द्या. 34597 असाच आहे का? एकदा पुस्तक असणाऱ्यांकडे पहा. 34597, 34,597 अशीच आहे का पुस्तकात? चेक करा संख्या. या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज व या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यामधील फरक किती? पहा, कुठले कुठले? दशक आणि हजार. प्रश्नाचं उत्तर येऊ द्या. ऑप्शन नंबर 5 ऑप्शन कुठे? देवराज. ओके, ऑप्शन नंबर 2. 1, 2, 5 अशी वेगवेगळी उत्तरं मिळू लागली. प्रांजलचं येतं 3. चला, आता दशक वरती कोण आहे? नाहीच प्रश्न समजला तर थोडा थोडा पाहून जायचे. या संख्येमधील दशक व हजार स्थानच्या अंकाची स्थानिक. आता दशक मध्ये कोण आहे आणि हजार मध्ये कोण आहे? दशक मध्ये आहे 90. दशक मधला हा 90. इथे थोडी जागा कमी पडली, येते आपलं एम्प्टी पेज. दशक मध्ये 90 आणि हजार स्थानावरती आहे 4. आता यांची बेरीज करायची. हजार वरती 4 आहे, तर मग या 4ची स्थानिक किंमत, 4च्या पुढे 3 अंक म्हणजे 4 वरती आता हे 3 अंक, जसे 3 शून्य, हे झाले 90 आणि 4,000 यांची बेरीज 4,090. या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज यामधील फरक किती? आता म्हणजे आहे अशी अगोदर संख्या घ्यावी. फरक म्हणजे आता आहे अशी संख्या आणि जी काही मिळालेली संख्या आहे त्यांची वजाबाकी करून घ्यावी लागेल. मग संख्या कोणती दिलेली होती? 34,000. इकडे आपल्याला एक दशक वरती येणार नाही. एक मिनिट, आपलं एम्प्टी पेज घेऊयात, यावरती काम करूयात. 34,597 वजा 4,090. फरक म्हटलं की वजाबाकी करायची. जेव्हा जेव्हा फरक असा शब्द येतो तेव्हा तेव्हा ती वजाबाकी असते. 7 मधून जर शून्य केला तर कमी केला तर तो 7ला 7 असाच असणारे. शून्य हा 5,
4 मधून पुन्हा 4 कमी केला हा 0 आणि हा 3 आहे असा 30,507 कुठे मिळाला पर्याय? पर्याय क्रमांक 2. ज्यांचं उत्तर पर्याय 2 होतं त्यांचं उत्तर बरोबर आहे. सॉरी, पर्याय आपला 30,000 आलं होतं ना, हा सॉरी 1 नंबर. उत्तराचा पर्याय पण हाईड केला. पर्याय क्रमांक 1 30,507. प्रश्न समजला सर्वांना? यामध्ये कोणाला काय अडचण? पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक नाही. 4. कोणाला नाही समजला? पुन्हा एक्सप्लेन करायचंय का? पुन्हा एक्सप्लेन करू का? प्रश्न समजला नाही का? नाही. ओके, पुन्हा एक्सप्लेन करू? ओके, समजलं. पहा. ज्यांना समजला नाही समजलं ते मॅडम. समजलं, सर्वांना समजला. मग जाऊयात का पुढे? हो. ओके. यस. चौथा प्रश्न पहा. 77,02,509 ही संख्या अंकात लिहिताना आता ह्या संख्येचं वाचन या प्रकारे करायचं, गट करूनच करायचं, म्हणजे संख्या सुद्धा आपली चुकत नाही. 77,20,509 अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकेल? चला येऊ द्या प्रश्नाचं उत्तर. तुमच्या उत्तरानंतर मी एक्सप्लेन करते. ओके, ऑप्शन नंबर 2. चेक करून पाहूयात आपण 2 हे राईट आहे का. अगोदर जे दिलेली संख्या आहे तर ती दिलेली संख्या लिहून घेऊयात. दिलेली संख्या कोणती आहे पहा. 77 लाख किंवा याला लक्ष पण म्हटलं जातं. 20,509. आता 77,02,000 2,000 म्हटलं की निश्चितच या संख्येपेक्षा लहान आहेत आणि इथे आपल्याला कितीने चुकेल चुकेल म्हटलं की तिथे फरक काढायचा असतो. म्हणजे इथे फक्त उलटा आदला बदल करायची 2 आणि 0ची. पुन्हा संख्या तयार काय होईल पहा. 77 लाख. आता 2,000 कशी लिहिणार? अगोदर दशहजारामध्ये 0 आणि नंतर हा 2. 2,509. करा यांची वजाबाकी. 0 0 0. आता इकडे हा 10 हा 1. 10 मधून 2 कमी केले 8 हा 1 आहे असा इकडे 0 0. 18,000 पर्याय क्रमांक 2. प्रश्न समजला सर्वांना? Yes, प्रश्न ma'am. कोणाला काय अडचण? नाही समजलं. ओके, कुणाला नाही समजला? व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी, व्हिडिओ ऑन ठेवा. ओके, नाही समजला मी पुन्हा एक्सप्लेन करते. बरं, आता ही संख्या जी आहे काय सांगितली पहा. 77,02,509 मी आहे अशी लिहून घेतली. जी इथे सांगितली की नाही अक्षरामध्ये, या अक्षरामध्ये सांगितलेली ही संख्या आहे पहा. मी ज्याला राईट मार्क केलंय की नाही रेड पेनने, ती संख्या सांगितलेली अक्षरामध्ये लिहिलेली. ही संख्या लिहिताना 77,20,509. आता 20,000 मोठे असतील की 2,000 मोठे असतील बरं? लाखामधली किंमत ही सारखीच आहे. शतकाचा गट पण सारखा आहे. निश्चितपणे 20,000 मोठा आहे. मग ही मोठी संख्या जी आहे तर ती मोठी संख्या मी अगोदर लिहून घेतली. हा, तर आता उत्तर कितीने चुकेल? चुकेल म्हणजे आपल्याला अशा वेळी फरक काढायचा असतो. फरक काढणं म्हणजे सबट्रॅक्शन करणं. हा, मग ही मोठी संख्या अगोदर लिहून घेतली. आता इथं अगदी वाचलं कीच कळालं की इथं 2,000 संख्या अशीच आहे. फक्त जिथं 20 होते तिथं 2,000 आहेत. मग 20 मधूनच 2 ला मायनस करावं लागेल, म्हणून मोठी अगोदर लिहून घेतली. त्याखाली ही लहान लिहून घेतली आणि यांची वजाबाकी केली. मग कितीने चुकेल ती? तर 18,000. आणि यांच्यामध्ये फरक येणार आहे हा 18,000चा. आता समजलंय का पुन्हा एक्सप्लेन करावं लागेल? समजलं. ओके, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढील पैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9च्या पुढे, आता किती शून्य झाले पहा. आता संख्येचं वाचन काय करणार? पुन्हा एकदा आता या संख्येचं वाचन कोण करणार? त्यानिमित्ताने आपलं संख्या वाचन पण होऊन जाईल. किती येथे? मॅडम मी हा, ओके, पृथ्वीराज सांगा. मोठी संख्या आली की थोडं संख्या वाचन 10 होऊन लाख. जातं.
10 लाख 10 लाख आहेत का? गट पहा ना, हा गट बघ ना. एक कोटी हा, 1 कोटी आहेत, 1 कोटी आहेत. एक कोटी हे गट गट शिकवलेत की नाही? मी फ्री एक क्लासमध्ये कोटी शिकवलेत. आणि जे जुन्या क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांना तर पाठच झाले पाहिजेत. हे कितीतरी वेळा झाले आपलं. 1 कोटी आहेत ते. बर, 9 या अंकाची स्थानिक किंमत मग आता कुठे दिली? 9 कोटी. 9 कोटी मध्ये पहा शून्य किती आहेत? 9 वरती शून्य किती दिसले? 7 हा, 7. मग कुठे असेल तो पर्याय? 7 मग कुठे असेल तो पर्याय पहा बरं. फक्त आपल्याला या संख्येमधला 9 पाहायचा आहे आणि 9च्या नंतर 7 अंक कुठे दिसतात तेवढंच पाहायचंय. पर्याय इतका 3 सोपा तो प्रश्न आहे. अगदी बरोबर. आपल्याला शोधायचं काय होतं? स्थानिक किंमत शोधणं किती सोपं आहे. पण आता जेवढ्या संख्येने समजा 10ने गुणलं असतं तर स्थानिक किंमत 90 झाली असती. म्हणजे एकच शून्य पुढे आलं असता. 100ने गुणलं असतं तर 900 झालं असता. स्थानिक किंमत 900 म्हणजे 2 शून्य झालं असता. असं करत करत म्हणजे संख्या ज्या प्रकारची आहे त्या प्रकारचे फक्त अंक मोजायचे. इथे 7 शून्य होते. 9 आणि 1चा गुणाकार तर 9च होणार आहे. या दोघांचा गुणाकार तर 9च होणार आहे आणि पुढे शून्य. जेवढे शून्य तेवढे अंक. मग आता 7 अंक पहा. 1 2 3 4 5 6 7. 7 अंक सोडले इथे हा 9 आला. पण 9ची स्थानिक किंमत झाली इथे 9 कोटी. ओके, प्रश्न समजला? आता जी उत्तरामध्ये संख्या आली त्या संख्येचं वाचन कोण करेल? ही सुद्धा मोठी संख्या आहे. जेव्हा जेव्हा मोठी संख्या येईल तशी मध्ये मध्ये वाचायला शिकायचे. मी नाही, विराज आणि पृथ्वीराज सोडून नवीन कोण वाचेल? प्रांजल, प्रांजल कोणती संख्या आहे? वाच बरं ती. टीचर मी ओके, ईश्वरी वाचा. ईश्वरी सांगेल. 19 कोटी 35,27,800 ते 800 385 का? हा, 385 बरोबर आहे. ओके, चला जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. एका 10 अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 हा अंक असून शतक स्थानी 7 हा अंक आहे. उर्वरित सर्व स्थानांवर 1 हाच अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल? उत्तर येऊ द्या. 5 अब्ज 11 कोटी. ओके, पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. आता या प्रश्नाला सोडवण्याची अचूक पद्धत कशी आहे पहा. आता त्यांनी काय सांगितलं? अब्ज पर्यंत लिहून घ्यायचंय. बरोबर. आता अब्ज पर्यंत तुम्हाला कसं अब्जकडून एककाकडे जाता येतं की एककाकडून अब्जकडे जाता येतं? सोपं कोणतं वाटतं? सोपं कोणतं वाटतं? एककाकडून. ओके, चालेल, एककाकडून. ठीक आहे. पहा, एकक, दशक, शतक, हजार याला सहस्त्र पण म्हटलं जातं. दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज. बरोबर आहेत का? पहा बरं, अब्ज मध्ये किती अंक असतात? किती अंक असतात अब्ज मध्ये? 9 9 असतात का? 9 असतात का? 10 नाही. असतात. 10 10. आणि जर अब्ज, जर 17 अब्ज असं जर म्हटलं तर एक आणखी एक अंक वाढणार आहे, तिकडे 11 अंक होतील. अब्ज म्हटल्यावर इथे अब्ज मधली जो नंबर असेल त्याचा जो ग्रुप असेल ते एकच अंक आहे कुठला तरी. आता इथे अब्ज, कारण त्याच्या पुढचा जो आहे दशाब्ज असं तसं नाही आपण घेतलेलं का, तर इथे 5 अब्ज असं सांगितलेलं होतं किंवा असं 15 16 असा जो आहे, तर अब्जला आपल्याला आणखी 11 मध्ये घ्यावं लागलं असतं. म्हणजे 11 अंकी ती संख्या तयार झाली असती. इथे 10 अंकीच आहे. 5 अब्ज. फक्त अब्जच्या घरामध्ये 5 आहे आणि इतर सर्वच ठिकाणी 1 आहे. म्हणजे दशकोटीमध्ये पण 1, कोटीमध्ये 1, दशलक्ष मध्ये 1, लक्ष मध्ये 1, हजार 1, 10,000 1, शतक, दशक, एकक सर्वांकडेच 1 1 1 1 आहेत. मग पहा बरं, आता ही संख्या कोणती झाली?
या संख्येचं वाचन कोणाला करता येईल? स्वरांजली, जमेल का? पण मॅडम हा, शतक आहे. काय? 5 अब्ज हा, 11 कोटी शतकला 7 आहे, शतकला 7 आहे. आपण बदल करूयात, ही एवढी वाचा काय झाली, बदल करूयात. शतक स्थानी 5 7 अब्ज आहे. 11 कोटी हम्म, 11 कोटी 11 लक्ष हा 11,000 हा बदल करूयात. 111. आहे, मी पाहिला 7 आहे तिथे शतक स्थानी. वाचन घेऊन मग इथे सर्व स्थानावरती आता एक आहे नाही तर शतक मध्ये बदल झालेला आहे. शतक मध्ये आहे 7. आता तो 7 आपण ठेवून घेऊयात. आता पहा बरं, तुमचा जो काही पर्याय आला होता 5 अब्ज 11 कोटी 11 लाख 11,711. आता सेम आहे का? तसेच गट पडलेत का आपले? आहे का सेम तशीच संख्या ही? जशी पर्याय 1 मध्ये सांगितली होती आहे सेम तशीच? अगदी बरोबर आहे. म्हणजेच पर्याय 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न समजला सर्वांना? जायचं पुढे? बरं, एक काम करूयात, इथेच थोडासा मी बदल करते आणखी. इथे थोडा बदल करते. आता या शून्य मी प्रत्येकाच्या ठिकाणी जे आहे 1च्या ऐवजी मी दुसरा अंक ठेवते. इथे 0 ठेवते. पाहता 0 जर ठेवला तर काय होईल? मी प्रत्येक ठिकाणी इथे 0 ठेवलेलं आहे. आता काय होईल वाचन? एक मिनिट. मल्हार सांगेल, मल्हार. मल्हार काय झालं? हा, 5 अब्ज 700. वाचन सोपं झालं की नाही आता? म्हणजे इतर अंक ठेवले ते थोडस कठीण जात होतं, पण 0 जर ठेवला तर अतिशय सोप्या पद्धतीने वाचलं आपण. बरोबर? ओके, जमेल ना वाचन? वाचनाचा प्रकरण आहे आपल्याकडे पुन्हा. आता पुढचा प्रश्न क्रमांक 7. बरं, आता हे विस्तारित रूप आहे. 3 गुणिले 1 लाख, त्यानंतर 5 गुणिले 10 लाख आहेत, 7 गुणिले 10,000, पुन्हा 1च्या गुणाकारामध्ये आहेत. आता हे किती झाले? किती झाले बरं? आणखी संख्या एक मोठी आली आता वाचायला. किती झाले? या संख्येचं वाचन करा. मोठी संख्या 1 कोटी. बरोबर आहेत का? बरोबर आहेत का? इतरांनी सांगायचं हो बरोबर आहेत. हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे मग? 1,53,17,000. हो, चला आता आपण ठेवायचं यांना एकत्रित. चला आता 3 आणि 1 लाख यांचा जर गुणाकार केला तर तो किती होईल? 3 आणि 1 लाख यांचा गुणाकार करायचा आहे. 3 into 1 lakh. 1 2 3 3 लाख 4 आणि 5. 5 शून्य आले. त्याच्यानंतर 5चा गुणाकार आता कोणासोबत आहे? किती ही संख्या आता मी वाचली? किती आहेत? 5च्या पुढे हे किती आहेत? 100, 200, 300, लाख, 2 लाख, 10 लाख आहेत का काही? 10 लाख 10 लाख. अहो, काही मुलं तर मला वाचू पण येत नाही, एवढा पटपट संख्या वाचतात आणि तुम्ही तर वाचतच नाही. संख्या वाचन आहे ना आपल्याला प्रकरण. 10 लाख आहेत. मग 10 लाखाचा जर 5 सोबत गुणाकार केला तर तो किती होईल? किती होईल तो? 50 लाख. बरोबर आहेत का? जरा शून्य थोडे खालीवर वाटतात, आपण थोडे नीट काढून घेऊयात. हा, बरं, आता त्याच्या पुढचा गुणाकार करून पहा. हा, आता 7 आणि हे किती आहेत? पुढचे किती आहेत? पटकन सांगायचं, एवढा वेळ नाही लावायचा. 10,000. 7 सोबत जर 10,000चा गुणाकार केला तर ते किती होतील? 10,000
700 पन्नास 70,000 बरोबर आहेत का? आता आहे एक सोबत कोणती संख्या आता आपण वाचन केलंय संख्येचं? मॅडम कोटी हो, किती कोटी? किती कोटी आहेत? एक कोटी मग कोटीवरती शून्य किती असतात? आता वाचलं आपण, मोजले होते ना कोटीचे शून्य किती होते? शून्य किती? मॅडम 7 7. अगदी बरोबर आहे. मग 7 शून्य आपल्याला काय करावं लागेल? इकडून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि मग हा इकडे 1 येणार आहे. आता यांचं आपल्याला विस्तारित रूप लिहायचंय आणि विस्तारित रूप या पद्धतीने आपण ऍडिशनच्या पद्धतीमध्ये घेतलेले, हे वेगळ्या पद्धतीने होतं. आता जर आपण यांना प्रत्येकाला प्लस 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 आडव्या पद्धतीने केलं तरी ते एक्सपांडेड फॉर्मच होता आणि हा सुद्धा आहे. आता यांची मूळ किंमत जी आहे, या सर्व विस्तारित किमतीमधून जी निघणारी किंमत आहे तर ती कोणती झाली? या सर्वांची करावी लागेल बेरीज. मग आता ही जर बेरीज केली तर ती किती होईल? शून्य आहे असा, पुन्हा दुसरा शून्य, हा तिसरा शून्य, चौथा शून्य, 7. एक मिनिट. हा बोल, काय झालं? काय नाही त्यांचं विस्तार सांगणार होते. हो, संख्येचे विस्तारित रूप आहे. मग ते कोणत्या संख्येचं विस्तारित रूप? हे पण विस्तारित रूप आहे. आणि हे कोणत्या संख्येचं विस्तारित रूप आहे? विस्तारित रूप म्हणजे पुन्हा एकदा सर्वांची बेरीज म्हणजे मिळणारी मूळ संख्या असते. मग कोणती संख्या मिळाली आहे का पर्यायामध्ये? कुठे दिसली? मॅम ऑप्शन नंबर 2 हो, ऑप्शन नंबर 4 बरोबर ऑप्शन आहे. नंबर 4 ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 2 बर, आता ऑप्शन नंबर 2 आणि 4 मध्ये फरक काय? पहा आता आपले जे आहेत तर आता 15 37 आणि पुढे 4 शून्य, 15 37 आणि पुढे 4 शून्य, 15 37 आणि तर 3 शून्य आहेत. आपली जी संख्या मिळाली तर ती संख्या किती झाली? 1,53,70,000. नाही. मग आहेत का तेवढेच पर्याय 4 मध्ये? पर्याय 4 मध्ये तेवढे नाहीच आहेत. ते किती झाले? 15,37,000. म्हणजे ही संख्या चुकलेली चौथ्या पर्यायामध्ये. पर्याय 2 मध्ये बरोबर आहे. प्रश्न समजला? प्रश्न समजला का सर्वांना? किती जणांना समजला नाही हँड रेज करा. ज्यांना समजला नाही त्यांनी हँड रेज करा. पुढचा प्रश्न पाहता, प्रश्न क्रमांक 8. 2,000 रुपयांच्या 35 नोटा व 500 रुपयांच्या 160 नोटा म्हणजे एकूण किती रुपये होतात? प्रश्नाचं उत्तर येऊ द्या. 200 रुपयाचं टीचर स्क्रीन दिसत नाही. ओके, कुणालाच नाही दिसत आहे का? मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते. आता दिसतंय का पहा? नाही टीचर. दिसेल, एक मिनिटानंतर दिसतं. हा, आता दिसत असेल. दिसतंय का सर्वांना? ओके, कोणाला प्रांजलला नाही दिसत आहे का? प्रांजल, मग कोणाला नाही दिसत आहे? स्क्रीन कोणाला नाही दिसत आहे? उत्तर आलं. पर्याय क्रमांक 2 समर्थचं उत्तर मिळालं. पर्याय 2. बाकीच्यांचे पर्याय कोणाचेच नाही आले. हे बहुतेक स्वरांजलीला दिसत नव्हतं. ओके, पर्याय क्रमांक 2. आता चेक करून पाहूयात आपण पर्याय 2 हा बरोबर आहे का? 2,000च्या टीचर स्क्रीन म्हणजे 2,000 गुणिले, आता दिसते ना? नाही. स्वरांजलीलाच दिसत नव्हती का? स्वरांजली, टीचर मला नाही दिसत स्क्रीन. कोणाला नाव सांगा? वृंदा, कोणाला नाही दिसत आहे? मला म्हणजे कोणाला इथे नाव नाही आलं माझ्या पुढे. जे बोलतात त्यांची नाव आली, पण आता ही स्क्रीन 1-2 जण जर सोबत बोलली तर नाहीयेत.
दिसेल. जर नाही, ओके, जर नसेल ना दिसत तरी जॉईन करा. एकदा लिव्ह करा, पुन्हा या. लिव्ह करून पुन्हा या. मीटिंग लिव्ह करा आणि पुन्हा या. रिजॉईन करा. 35 आणि 3चा गुणाकार करायचा. प्लीज माईक बंद ठेवा. कोणाचा माईक ऑन आहे? मनस्वी पाटील नाव आहे ते. माईक बंद ठेवा. माझ्याकडून बंद करावं लागेल, नाही तर माझ्याकडून एकट्याचा माईक बंद केला की लवकर तो सुरू होत नाही. मुग्धाचा आज माईक ऑन होतोय का मुग्धा? 35 दुने 70 झाले. पुढचे 3 शून्य आहे असेच. ओके, म्हणजे आता पर्याय हे झाले क्रमांक 2. 70,000 आणि 500 रुपयांच्या 160 नोटा, म्हणजे 500 गुणिले 160. 16 पाचशे 80 आणि त्याच्या पुढचे हे 3 शून्य. 5 16 पाचशे 80 आणि 3 शून्य. 3 शून्य आपण अगोदर आहे असे मांडून घ्यायचे आणि 80 आहेत तर इकडे 80. बर, 70,000 आणि 80,000 यांची जर बेरीज केली तर ती होते 1,50,000, म्हणजेच 1.5 लाख. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हो, प्रश्न समजला सर्वांना? प्रश्न समजला का? यामध्ये हो काय अडचण? मॅडम. हो मॅम. चालेल, घ्या पुढचा प्रश्न. 15 दशलक्ष कुठे दिलेले आहेत? 15 दशलक्ष 9 नंबर 9 नंबर क्वेश्चनला. टीचर स्क्रीन दिसत नाही. सुबोध गायकवाड. सुबोधला नाही दिसत आहे. सुबोध एकदा रिजॉईन करतो का? रिजॉईन करा, मीटिंग लिव्ह करा आणि पुन्हा. ओके, सेकंड उत्तर आहे, बरोबर आहे. सेकंड हे बरोबर आहे. 15 दशलक्ष. आता काय करायचं पहा, ज्यांना नाही जमत हे कसं सोडवायचं, त्यांनी इथेच क्रमांक द्यायचे किंवा आपण मॅम सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे का आन्सर आहे सेकंड नंबरचं? सेकंड नंबर. चला आपण क्रॉस चेक करून पाहायचा. पहा, आपला झाला एकक. हा एकक आहे. ऑप्शन नंबर 2. दशक आहे, शतक, त्यानंतर हजार, त्यानंतर एकक, दशक, शतक, हजार आणि हा 10,000, लक्ष आणि दशलक्ष. आता इथे लिहायचं म्हटलं थोडीशी अडचण झाली. आणि 15 दशलक्ष म्हणजे आलं इथे दशलक्ष पर्यंत आले. पर्याय क्रमांक 2. हे थोडीशी गर्दी झाली का लिहिण्यात? पुन्हा सेपरेट संख्या लिहून सांगू का? समजलंय सर्वांना? हो मॅम. मग पुन्हा लिहिण्याची गरज नाही. मॅडम. ओके, चला. नाही. बरं, नाही समजलं तर पुन्हा एक्सप्लेन करते. आपल्याला 15 दशलक्ष पर्यंत जायचं होतं. आपण जाऊया तिथे. 15च्या पुढे आता तुमचा दुसरा पर्याय आहेत ना, मग 15च्या पुढे इथे 5 शून्य होते. मग 15च्या पुढे 5 शून्य. इथे थोडस व्यवस्थित लिहिते. 15च्या पुढे 5 शून्य. आणि आता यांना नाव द्या. एकक, दशलक्ष पर्यंत जायचंय फक्त. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. पहा बरं, गेलो का आपण दशलक्ष पर्यंत? हे झाले 15 दशलक्ष. समजलं आता? टीचर अजून पण नाही दिसत. हो. कसं झालं? माझा आवाज क्लिअर येतोय का सुबोध? आवाज हो. येतोय का? रेंज हो. प्रॉब्लेम पण असतात तर मग माझा आवाज पण नसता आला तुला. हो. रेंज प्रॉब्लेम जर म्हणावं तर आवाज पण आला नसता. बाकीच्या नाही दिसतंय स्क्रीन, फक्त सुबोधलाच दिसत नाही. पुन्हा एकदा स्क्रीन शेअर केले सुबोध. आता पहा बरं. ओके, जर नसेलच दिसत ना तर शेवटचे 5 मिनिट राहिलेले, त्यानंतर लगेचच मी तुला रेकॉर्डिंग पाठवते. ग्रुपवरती रेकॉर्डिंग येईल. पुन्हा एकदा पहा. सध्या आवाज येतोय ना? बुक असेल तर बुक मध्ये पहा. आता पुढचा प्रश्न. 1 कोटी या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती? प्रश्नाचं उत्तर येऊ द्या. ऑप्शन नंबर 2.
ओके, मल्हारचं आलं, ईश्वरीचं आलं, ऑप्शन नंबर 2. मॅडम सेकंड. सेकंड राईट आहे. आता 1 कोटीच्या अगोदर हा ऑप्शन नंबर लक्षपर्यंत असणार आहे. मग लक्षचाच गट कुठला दिसतोय? हा सेकंड नंबरचा, हा पहिला गट, हा दुसरा गट आणि हा तिसरा गट. शतकाचा गट, हजाराचा आणि लक्षचा. जर 1 कोटी मधून जर आपल्याला कोटीमधून आता मागची संख्या वजा करावी लागेल. 1 जरी वजा केला तरी आपल्याला लगतची आणि मागची संख्या मिळते. जसं की आता 5च्या मागील लगतची संख्या कोणती म्हटलं की आपण काय करतो? 5 वजा 1 करतो, बरोबर. 5 वजा 1 म्हटलं की आपल्याला 5च्या मागील लगतची संख्या मिळते ही 4. आणि पुढची लगतची म्हटलं की मग आता 5च्या पुढची लगतची कोण? जर 5 अधिक 1 करतो तेव्हा ती 6 मिळते. मग याप्रमाणे जमेल का? हे करून दाखवावं लागेल, वजाबाकी करून दाखवू. समजलाय का प्रश्न? 1 कोटीमधून हो 1 वजा करावा लागेल. 1 कोटीमधून जर 1 वजा केला तर तो होतो 99,99,999. सबट्रॅक्शन जमते सर्वांना? हो. ओके. बरं, आता हा स्वाध्याय जो आहे तो रिपीट झालेला आहे. हा इकडे चांगलं होतं पहा. इकडे स्क्रीनवरती कट केलेलं होतं आणि नेमकी तेच आपलं हे जे आहे PDF तर तीच कंटिन्यू केली. बरं, ह्या PDFचं पेज रिपीट झालेले, हे प्रश्न पूर्ण संपलेले आहेत. यामध्ये कोणाला काही अडचण आली? आज तेजस्विनी नवीन आहे. तेजस्विनी आहे ना? तेजस्विनी, आवाज येतोय का तेजस्विनी? बहुतेक तेजस्विनी पर्यंत आवाज नाही गेला. बर, पण आता हे आणखी छोटे छोटे 2 प्रकरण आहेत. अंकांची स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. यामधले काही प्रश्न पाहायचेत का थांबायचं? या 2 PDF देऊ तुम्हाला? हो द्या मॅडम. बर, एक एक प्रश्न प्रकार पाहूयात. शेवटचा 1.5 मिनिट आहे, एक प्रश्न होईल एवढा प्रश्न सोडवा. आता यासारखेच 4-5 प्रश्न आहेत. पाहता, या संख्येत 2 या अंकाची स्थानिक किंमत किती? या संख्येचं वाचन कोण करेल? 2000. 2000. 2000. अगदी बरोबर. संख्या वाचन कोण करणार? संख्या वाचन कोण करणार? ईश्वरी, मॅडम मी. पृथ्वीराज. पृथ्वीराजने मगाशी केली ना, आता ईश्वरी करेल. ईश्वरी, प्रत्येकाला चान्स. मी मोठ्या संख्या वाचतच नाही, तुमच्यासाठीच ठेवते. ईश्वरीला आवाज नाही येते का? ओके, आराध्या तू सांग कोणती झाली? 45,015. अगदी बरोबर आहे. तर 2ची स्थानिक किंमत पाहायची होती. 2च्या पुढे 3 अंक आहेत, 1 2 3, म्हणजे 2च्या पुढे 3 शून्य. 2000, पर्याय क्रमांक 2. बरं, असे सोपे सोपे प्रश्न आहेत, जमतील सर्वांना सोडवायला. ही PDF पाठवते मी तुम्हाला. आपण जसे प्रश्न घेतले होते अगदी त्याच प्रकारचे प्रश्न आहेत. ओके, हे पहा, इथे जे घेतले होते क्लास 4चे सर्व प्रकार आहेत. यामध्ये मी जेवढे घेतलेले आहेत ते सर्व प्रकार आहेत. सोपे सोपे प्रश्न आहेत. काही अडचण आली तर उद्या विचारा. ओके, थांबूयात आपण. बाय, गुड नाईट. गुड नाईट मॅम. बाय, गुड नाईट. गुड नाईट मॅम.